वाटलं नव्हतं पहिल्या व्हिडिओला एवढं प्रेम मिळेल, पण आई सप्तशृंगीच्या आशीर्वादाने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्ही भरभरून लाईक आणि व्ह्यूज दिले. त्यामुळे म्हटलं आता पार्ट 2 पण बनवू बरं का आपण. इकडे दर्शन आवरलं, खाली आलो म्हटलं पार्किंगमध्ये. आता आपली गाडी आहे, पार्किंगमधून गाडी घेऊन लगेच घरा का निघू. पार्किंग मधला व्ह्यू तर एक नंबर होता. आदित्यला म्हटलं काढ गाडी, तो म्हणे नाही तुझी गाडी तूच चालव. म्हटलं काही विषय नाही, मला गाडी चालवायचा कंटाळच नाही. तिथून गाडी काढली, निघालो आपल्या रस्त्यानं सरळ जायला. पण रस्त्यात एक सेल्फी पॉईंट आहे, तिथं थांबलो होतो. त्या सेल्फी पॉईंटला सगळे माकडं होते, आपल्यासारखे काही चांगल्या प्रवृत्तीचे पण माणसं होते तिथे. त्यांना ते काही खायला पण टाकत होते, सगळं व्यवस्थित चालू होतं. पण काही नीच प्रवृत्तीचे माणसं असे होते, त्यांना दगड फेकून मार, हे मार ते मार. जाऊ द्या, मंदिर प्रशासनाने त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. माकडं तर सगळे गरीबच होते, म्हणजे कोणाला काही त्रास देत नव्हते. इकडे आम्ही आमच्या खांद्यावर घेतलं त्यांना, चला असो मंदिर प्रशासन बघून गेले त्यांचं काय करायचं ते. आणि नंतर आम्ही निघालो म्हटलं घराकडे यायला, कारण टाइम पण खूप झाला. त्याने भुकायला लागेल होती. आमचा आदित्य म्हणे माझ्या पोटात कावळे गागू राहिले. म्हटलं थांब घरी पोहोचू. इकडे लालपाऱ्यांचे एकदम सर कसं चालू होती, कारण लालपाऱ्या सुद्धा भांगार झाले. माझी एक विनंती आहे, आपल्या व्हिडिओमध्ये काही जर कमी असेल, काही चेंजेस करायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी ते सुधारण्याचा नक्की प्रयत्न करीन. इकडे रस्त्यात झेंडूच्या फुलाचा बाग लागला होता, म्हटलं फोटो बिटो काढू बरं का. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.